नमस्कार. या कथेची मूळ लेखिका मी स्वतः आहे, त्यामुळे कथा कॉपी करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. त्याग, अ सायलेंट लव्ह स्टोरी, भाग 7. तिची काही खबर लागली का नाही? एक मध्यम वयाचा व्यक्ती आपल्या मोठ्या मुलाला म्हणाला. नाही अजून. शोध चालू आहे, तो मुलगा म्हणाला. लवकर शोधा तिला. आपली इज्जतीला डाग लावून ती स्वतः जगूच कशी शकते? तो व्यक्ती म्हणाला. तो व्यक्ती म्हणजे सर्जेराव देसाई, सादिकाचे वडील. लवकरच सापडेल ती. तिचा भाऊ संग्राम म्हणाला. 6 वर्ष झाली. अजून आपल्याला मान वर करून चालता येत नाही. त्याचं कारण तीच आहे. इतका जीव लावला, लहानाचं मोठं केलं, सगळा हट्ट पुरवत गेलो. पण तिने काय केलं? त्या भिकारड्या मुलावर प्रेम केलं आणि भर लग्नातून त्याचा हात धरून पळून गेली. कमावलेली सगळी इज्जत धुळीला मिळवली. ती जिथे असेल तिथेच तिचा विषय संपवून टाका. एक बाप आपल्याच मुलीसाठी असे शब्द बोलत होता, कारण तिच्या जीवापेक्षा त्याला आपली इज्जत जास्त प्रिय होती. तिच्याविषयी असलेला राग दिवसेंदिवस वाढत चाललेला होता. आपण तिला घरातच बंदिस्त करून ठेवू शकतो. मारण्याची काय गरज आहे? सम्राट, सादिकाचा 2 नंबरचा भाऊ, म्हणाला. सर्जेराव आणि संग्राम सारख्याच स्वभावाचे होते, पण सम्राट त्याचा जीव आपल्या बहिणीसाठी तुटायचा. सम्राट, ती मुलगी तुझ्या बापाच्या, आपल्या खानदानाच्या नावाला काळं फासून गेली आणि तुला तिची दया कशी येते? या घरात राहून आमचंच खाऊन तुला तिची वकिली करायला सांगितली कोणी? आज बोलला, पण परत जर तुझ्या तोंडून तिच्यासाठी चांगले शब्द निघाले तर जीभ हासडून घेईल. सर्जेराव त्याची कॉलर पकडून म्हणाले. तिचा जीव घेतल्यानंतर तुमची गेलेली इज्जत परत येणार आहे का? इतकं होऊनही सम्राटने विचारलं तसं सर्जेराव यांनी त्याच्या गालात मारली आणि त्याला आपल्यापासून दूर ढकललं. परत माझ्यासमोर तू कधीच यायचं नाही, नाहीतर त्या सादिका आधी तुझा जीव घेईन मी. ते म्हणाले तसा तो उठला आणि तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर संग्राम गालात हसला. माझ्या रस्त्यातून काटे स्वतःहून बाजूला होत आहे. वा संग्राम वा. तुला काहीच करण्याची गरज नाही. सगळं तुझंच आहे. फक्त ती सादिका लवकर सापडू दे. एकदा का तिला ठिकाणावर लावलं की मग या सम्राटला बघतो, संग्राम मनात म्हणाला. संग्रामचा आधीपासून प्रॉपर्टीवर डोळा होता. सादिका तर पळून गेली, त्यामुळे सर्जेराव तिला एक कवडीसुद्धा देणार नव्हते. आणि राहिला सम्राट, तो तर स्वतःहून पायावर दगड मारून घेत होता. पण सम्राटपेक्षा जास्त भीती त्याला सादिकाची वाटायची, कारण सर्जेरावांचा तिच्यामध्ये जास्त जीव होता. ती पळून गेल्यानंतर तिच्याविषयी परत माया फुटू नये म्हणून सर्जेरावांच्या रागाला जास्तीत जास्त वाढवण्याचं काम संग्राम करत होता. आणि त्याने आता तो राग इतका वाढवला की एक बापच आपल्या मुलीचा जीव घ्यायला निघाला होता. संग्रामला लवकरात लवकर सादिकाला शोधून तिला संपवायचं होतं, म्हणजे थोडीफार त्याच्या मनात असलेली भीती कायमची संपेन. आज स्कूलमध्ये तू काय केलं? सादिका अवीसोबत बोलत होती. तिला काही भाजीपाला घ्यायचा होता म्हणून ती अवीला सोबत घेऊन आली होती. 1, 2, 3 शिकवलं, तो म्हणाला. मार्केटमध्ये गर्दी जास्त नव्हती, त्यामुळे ती पटापट तिला लागणारा भाजीपाला घ्यायला लागली. मम्मा, कॅरेट, तो म्हणाला तशी ती गालात हसली आणि अर्धा किलो गाजर घेतले. अवीला गाजराचा हलवा खूप आवडायचा. लांबूनच कोणीतरी त्या दोघांना बघत होतं. इतक्या उन्हात ते दोघं भाजीपाला घेत आहे बघून त्याला त्यांची काळजी वाटत होती. जॅक्सन, सादिका कुठे राहते, काय करते याची सगळी इन्फॉर्मेशन मला हवी आहे, तो म्हणाला. तसा जॅक्सन त्याच्याकडे बघायला लागला. आत्तापर्यंत त्याला समजलं की त्याचा बॉस या मुलीमध्ये इंटरेस्टेड आहे, पण ती एका मुलाची आई आहे म्हणून त्याला ही गोष्ट खटकत होती. ओके बॉस. जॅक्सनला पटत नसलं तरी त्याचं काम त्याला करावं लागणार होतं. त्या दोघांना तिथून जाईपर्यंत अवनीश त्यांना बघत होता. सादिकाचा भाजीपाला घेऊन झाला. दोन्ही हातात जड पिशव्या होत्या, त्यामुळे अवीला तिचा हात पकडता येत नव्हता. मग त्याने तिच्या हातातली पिशवी पकडली आणि चालायला लागला तशी ती गालात हसली. तिच्या आविष्कारला काहीच समजून सांगायची गरज पडत नव्हती. ते दोघं निघून गेल्यानंतर अवनीश पण निघून गेला. जॅक्सनने सादिकाची माहिती काढण्यासाठी आपली 1-2 माणसं पाठवली. संध्याकाळपर्यंत त्यांनी सादिकाची माहिती काढून जॅक्सनला दिली. सादिका, त्या भाज्या आण इकडे, मी निवडत बसते, नम्रताची आई म्हणाली. अहो नको काकू, मी करते, ती म्हणाली. अगं दे गं, माझं काम आवरलं आहे, मग नुसती बसून तरी काय करू?
ते तिच्या जवळच बसल्या आणि भाजी निवडायला लागल्या. साधिकाला त्यांचा खूप आधार मिळाला होता. जशी नम्रता तसे तिचे आईवडील. साधिकाने त्यांच्या मदतीने भाज्या निवडल्या आणि पटकन स्वयंपाकाला लागली. ती तिच्या कामात बिझी होती म्हणून नम्रताची आई काही वेळाकरता अवीला आपल्यासोबत घेऊन गेली. साधिकाला कॉल आला तसे तिने पटकन हात पुसले आणि बघितलं तर अननोन नंबर होता. कोण असेल म्हणून तिने कॉल रिसीव्ह केला. हॅलो हॅलो साधिका, मी अवनीश. अवनीशचा कॉल बघून ती चकित झाली. हा अवनीश, बोल. तो आपल्याला स्वतःहून कॉल करेल असं तिला वाटलंच नव्हतं. इकडे अवनीशला काय बोलावं ते सुचेना. तिच्या आठवणीत त्याने कॉल तर केला पण बोलायचं काय असा प्रश्न पडला. त्याला फक्त तिचा आवाज ऐकायचा होता. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आपण भेटू शकतो का? मी तुझ्या घराच्या बाहेर उभा आहे. तू बाहेर येऊ शकतो का? तू बाहेर येऊ शकते का? तो म्हणाला तशी तिला धडकी भरली. अवनीश, आय एम सॉरी पण मी तुला नाही भेटू शकत. आपण उद्या हॉटेलमध्येच बोलूया. ती म्हणाली तसं तो थोडा चकित झाला. काही प्रॉब्लेम आहे का? त्याने विचारलं. आपल्याला कोणी बोलताना बघितलं तर गैरसमज व्हायला नको. आपण उद्या बोलूयात ना. तिचं म्हणणं चुकीचं नव्हतं. एकटी बाई म्हटल्यावर तिच्यावर बोटं उचलायला लोकांना कितीसा वेळ लागणार होता. ती नेहमी या गोष्टींपासून जपतच आली आहे. पुरुषांपासून अंतर ठेवत आली. अवनीश किती चांगला असला आणि त्यांच्यात काही नसलं तरी लोक विश्वास थोडीच ठेवणार होते. ओके. तिची परिस्थिती लक्षात घेत त्याने हॉटेलमध्ये बोलू असं सांगितलं. साधिकाला खूप वाईट वाटलं. तो इथपर्यंत आला आणि आपण त्याला साधं घरातही घेऊ शकलो नाही. तिने डोक्याला हात लावला. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज पडला. जास्त विचार करू नको. मी तुझी परिस्थिती समजू शकतो. उद्या बोलूयात. गुड नाईट. त्याचा मेसेज बघून तिने दीर्घ श्वास घेतला. अवनीश तिच्या घरापासून थोड्या अंतरावर गाडीला टेकून उभा होता. ती जिथे ज्या परिस्थितीत राहते ते बघून त्याला वाईटच वाटलं. पण आता लगेच तिच्यासाठी काही करायला गेलो तर ती 100% नाही बोलणार याची त्याला खात्री होती. जॅक्सन, इथे आसपास जितके कॉलेज स्टुडंट आहेत उद्यापासून त्यांना टिफिन साधिका बनवून देणार. त्या सगळ्यांना आजच हे सगळं सांग आणि टिफिनचे पैसे आपल्याकडून दे. तिची मदत करायची आहे म्हटल्यावर तो आता कुठल्या ना कुठल्या पद्धतीने करणार. तिला घरपोच भाजीपाला आणि इतर सामान मिळेल याची व्यवस्था करा. पण याबद्दल तिला काहीच कळता कामा नये. तिच्या एकटीवर कामाचा ताण येऊ नये म्हणून एखादी बाई बघा, जी तिची मदत कमी पैशात करेल. त्या बाईला हवे ते पैसे आपण देऊ. अवनीशला तिची इतकी मदत करताना बघून जॅक्सन डोकं खाजवायला लागला. उद्यापासून साधिकाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तिच्या घराजवळ आपली काही माणसं उभी करा. अवनीश म्हणाला आणि गाडीत बसला. त्याने सांगितलेलं काम जॅक्सनने रात्रीतून केलं. सकाळी साधिकाची तयारी चालूच होती तेवढ्यात तिच्या दारावर थाप पडली. नम्रताच असेल असं समजून तिने दरवाजा उघडला तर समोर 15-20 मुलं उभी होती. त्यांच्यासोबत नम्रता आणि तिची आई पण होती. साधिका, या सगळ्यांना तुझ्याकडून जेवणाचा टिफिन हवा आहे. नम्रता म्हणाली तशी साधिका चाट पडली. एवढ्या सगळ्यांना टिफिन? तिला टेन्शन आलं. पण समोरून आयती संधी चालून आल्यामुळे तिला नकार देता येत नव्हता. साधिका, विचार कसला करते? होकार दे, नम्रताची आई म्हणाली. ठीक आहे. साधिकाने होकार दिला. पण एवढे टिफिन ॲडजस्ट कसे करायचे याचं तिला टेन्शन आलं. सगळ्या मुलांचा नंबर घेतला. महिन्याचे पैसे ठरवले. ते मुलं निघून गेल्यानंतर साधिकाने नम्रताकडे बघितलं. होईल सगळं व्यवस्थित, काळजी करू नको. आता जा, अवीला स्कूलला टाईम होत आहे. नम्रता म्हणाली तसं तिने पटकन आवरलं आणि अवीला स्कूलला सोडून हॉटेलवर आली. तिच्या डोक्यात अजून हेच सगळं कसं ॲडजस्ट होईल याचाच विचार होता. नेहमीप्रमाणे ती अवनीसाठी नाश्ता घेऊन गेली. तिने दरवाजा वाजवायला आणि त्याने दरवाजा उघडायला एकच वेळ झाला. तो चातकासारखा तिचीच वाट बघत होता. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. दोघांनी एकमेकांना गुड मॉर्निंग विश केलं. अवनीशने स्वतः तिच्या हातातून तो टेबल घेतला आणि डायनिंग टेबलजवळ नेला. बस, तो म्हणाला. नाही, मी ठीक आहे. ती तिथेच उभी राहिली. निसंकोचपणे बसून घे, मी शॉवर घेऊन आलोच, तो म्हणाला. मग ती तिथेच सोफ्यावर बसली. अवनीश रात्रभर जागाच होता म्हणून सकाळी उठायला लेट झालं. तो शॉवर घ्यायला गेला. साधिका त्याची वाट बघत बसली.
अवनीश आपलं पटकन आवरून बाहेर आला. टी शर्टवर तो जबरदस्त हँडसम दिसत होता. अवनीश, रात्रीसाठी खरंच सॉरी. तू माझ्या घरापर्यंत आला आणि मी इट्स ओके. आत्तापर्यंत तू जे काही अनुभवलं आहे त्यावरून तुझं वागणं योग्यच होतं. तिच्या मनातल्या गोष्टी त्याला आधीपासूनच समजून जायच्या. नाश्ता करायला कंपनी देणार? तो म्हणाला तशी ती नाही बोलणार होती, पण त्याने ऐकलं नसतं म्हणून होकार दिला. दोघं नाश्ता करत होते. तुला काय बोलायचं होतं? तिने विचारलं. आधी किती क्लोज फ्रेंड असले तरी आता थोडा ऑकवर्डपणा होताच. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मला पुष्करबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. तो म्हणाला तसा तिच्या घशातच घास अडकला आणि तिला ठसका लागला. ती खोकायला लागली तसा त्याने पटकन पाण्याचा ग्लास तिच्या तोंडाला लावला. तू ठीक आहेस? तो म्हणाला तशी तिने मान हलवली. तुला नसेल काही सांगायचं तर काही प्रॉब्लेम नाही, तो म्हणाला. आणि तिला अजूनही ते आठवलं तरी तिच्या अंगावर थरकाप उडतो. तेव्हा तिची जी स्थिती झाली होती ती शब्दात न सांगण्यासारखी होती. अवनीश तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. तिच्या ओठांची हळूहळू होणारी थरथर त्याला दिसत होती. याचा अर्थ तिने खूप काही सहन केला आहे. तिला पुष्करविषयी विचारणं योग्य नाही म्हणून आता तो त्याच्या पद्धतीने सगळं माहीत करून घेणार होता. साधिका, त्याने तिच्या हातावर हात ठेवला तसे तिने डोळे मिटले. अवनीश, मला परत कधीच पुष्कर कसा गेला हे विचारू नको, कारण त्या आठवणी मला मरण्यापेक्षा भयंकर वाटतात. ती घाबरली होती. अवनीशला समजत नव्हतं पुष्करसोबत असं काय झालं जे सांगतानाही साधिका घाबरत होती. मी नाही विचारणार, त्याने तिचा हात दाबला. साधिकाने नंतर काहीच खाल्लं नाही. अवनीशने परत काही विचारलं नाही. पण जे झालं असेल ते भयंकर होतं हे त्याच्या लक्षात आलं आणि आता सगळं माहीत करून घेतल्याशिवाय तो शांत बसणार नव्हता. साधिका तिच्या कामाला निघून गेली. अवनीशने आपल्या सिक्रेट डिटेक्टिव्हला बोलावून घेतलं. काय पाप केलं होतं माझ्या मुलाने की तू त्याच्या नशिबात आली? तू माझ्या मुलाला गिळला आहे. नागिन आहेस तू. जसा आपला मुलगा गेला तसा हिचा मुलगासुद्धा हिच्यापासून हिरावून घ्या. आपला मुलगा गेला तसं हिच्या मुलालासुद्धा मारून टाका. मॅडम, तुम्ही इथून पळून जा, नाही तर तुमच्या सासरचे माणसं तुमचा आणि तुमच्या बाळाचा जीव घेतील. नाही, मी माझ्या बाळाला काही होऊ देणार नाही. माझ्या आणि माझ्या पुष्करच्या प्रेमाची निशाणी आहे हे बाळ. मी बाळाला काहीच होऊ देणार नाही. साधिकाच्या डोळ्यातून आसवांची धार लागली. साधिका, साधिका, कोणीतरी तिच्या हाताला धक्का दिला तशी ती भानावर आली तर समोर कल्पेश उभा होता आणि तिच्याकडे विचित्रपणे बघत होता. तिने आजूबाजूला बघितलं तर अवनीशच्या रूम बाहेरच होती ती. अचानक तिच्या नजरेसमोर तेव्हाच्या सगळ्या आठवणी आल्या आणि पुन्हा एकदा तिला घाबरवून गेल्या. तू ठीक आहेस? तिचे डोळे बंद होताना बघून तो घाबरला. साधिका, कल्पेश ओरडला आणि त्याने तिला पटकन पकडलं. साधिकाचे डोळे बंद झाले होते. आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.